नमस्कार, मी गृहिणी अनु या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण छान हादग्याच्या किंवा हेट्याच्या फुलांची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। गरम गरम हिवाळ्यामध्ये ही भाजी खूप छान लागते आणि असा जर बेत असेल तर आणखीनच छान लागते। तर आपण याच पद्धतीने हे सर्व रेसिपी बघणार आहोत। रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी नक्की बनवा। व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण रेसिपी सांगणारच आहे। तर वरण भात भाजी सोबत हिवाळ्यामध्ये गरमागरम अशी हादग्याच्या फुलाची भाजी किंवा कढी आणि मसाले भात सोबत ही भाजी बनवली तर आणखीनच छान होते। ही फुलं मार्केटमधून आणल्यानंतर धुवून घेतली होती, पुन्हा याला सुकवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण हे फुलं आता किचनमध्ये घेऊन येऊया। आता या फुलांना आपल्याला निसायचं आहे। तर अशा पद्धतीने हे फुलं आता आपण निसून घेऊया आणि व्यवस्थित यामधल्या ज्या दांड्या आहेत त्या सुद्धा काढून घेऊया। हा जो एक कोंबड्यासारखा पदार्थ किंवा घटक दिसतो हा सुद्धा काढून घेऊया आणि अशा पद्धतीने सर्व फुलं आपण छान निसून घेऊया। हिवाळ्यामध्ये मेथी, वाटाणा, तुरीचे दाणे आणि अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या भाज्या मिळतात। लाल बोंड्या, हेट्याची फुलं, आता खूप साऱ्या रानभाज्या ह्या पुन्हा येतात। तर कापडाने पुन्हा थोडंसं पुसून घेऊया, म्हणजे जो ओलावा असेल तो निघून जातो, नाहीतर भाजीला खूप पाणी सुटतं आणि भाजी ही छान फडफडीत दिसत नाही। तर आता टोमॅटो, कांदा आणि हिरवी मिरची किंवा 2 लाल मिरच्या इथं सुक्या घेतलेल्या आहेत। यांना आपण आता हे कापून घेऊया। टोमॅटो सर्वप्रथम कापून घेणार आहे, त्यानंतर कांदासुद्धा आपल्याला कापायचा आहे। अशा पद्धतीने भाजीची संपूर्ण तयारी आपण करून घेऊया। त्यानंतर अशा व्यवस्थित कापून ठेवल्यानंतर हा टाकायला सोप्या जातात, म्हणून ह्या सर्व भाज्या आपण आता इथे कापून घेतलेल्या आहेत। कांदा, टोमॅटो, लाल मिरची आणि कोथिंबीरसुद्धा थोडीशी कापून घेऊया, कारण की सर्विंगला खूप छान लागते, तेव्हा आपल्याला कोथिंबीर टाकता येतो। आता लसूणसुद्धा मी थोडा बारीक करून घेतलेला आहे। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। राई आणि जिरं टाकून घेऊया आणि तडतडल्यानंतर यामध्येच आपण आता कांदासुद्धा टाकून घेऊया। तर हे सर्व परतवल्यावर आपल्याला बघायचं आहे की सर्व आपलं व्यवस्थित झालं की नाही, कारण की फोडणी ही व्यवस्थित बसायला हवी, त्यासाठीच लसूण आणि मिरचीसुद्धा लाल होईपर्यंत परतवून घ्यायची आहे। यानंतरच यामध्ये कांदासुद्धा ॲड करायचा आहे। तुम्ही कांदा सर्वप्रथमसुद्धा टाकू शकता, पण लाल लसूण होणार नाही, त्यासाठी कांदा मी नंतर वापरलेला आहे। थोडं मीठ टाकून घेऊया आणि हे कोरडे मसाले जे आहेत ते सुद्धा टाकून घेऊया। 1-1 चम्मचच्या प्रमाणात तिखट, धना पावडर, हळद घेतलेली आहे। आता टोमॅटोसुद्धा टाकून घेऊया आणि छान टोमॅटोला होऊ द्यायचं आहे, छान परतवून घ्यायचं आहे। टोमॅटोचं पाणी सुकल्यानंतर टोमॅटो हा शिजून जातो। त्यानंतर थोडी कोथिंबीर आपल्याला इथे टाकायची आहे। हे टाकल्यानंतर बघायचं आहे की आपली फोडणी व्यवस्थित बसायलाच हवी, त्यासाठी मी हे हाताने किंवा चाकूच्या साहाय्याने तुम्ही फुलं तोडून घेऊ शकता। मी अशा पद्धतीने तोडलेले आहेत आणि आता याला परतवून घ्यायचं आहे। हे पटापट परतवायचं आहे, कारण की फुलं हे लगेच चिमून जातात। तर अशा पद्धतीने आपली हादग्याच्या फुलांची भाजी ही तयार होणार आहे। ही चम्मचच्या साहाय्याने परतवून अशा प्रकारे बनवायची आहे। यामध्ये मी थोडे वाटाणेसुद्धा ॲड करत आहे, म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि ताजे वाटाणे लगेच वाफेने होऊन येतात आणि अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे। ही बघा किती छान सुरेख कलर आलेला आहे। अशाच पद्धतीच्या गरमागरम पोळीसोबत तुम्ही फुलक्यासोबत ही भाजी सर्व करू शकता। भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागते। तर अशा पद्धतीचा मी आज मसाले भात, कढी बनवली होती। तर त्याचबरोबर ही हादग्यांच्या फुलाची भाजीसुद्धा बनवलेली आहे, म्हणजे हिवाळ्यामध्ये गरमागरम जेवण जर असं असेल तर खूपच छान लागते। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ही हादग्यांच्या फुलाची भाजी किंवा हेट्याच्या फुलाची भाजी तुम्हाला आवडली का, आणि नक्की बनवा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही ही भाजी बनवली का। या हिवाळ्यामध्ये ही भाजी नक्की ट्राय करा, खूप छान लागते आणि सर्वांनाच ही भाजी खायला पाहिजे। लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या भाजीची टेस्ट आपण द्यायला पाहिजे, कारण की हिवाळ्यामध्ये हे फुलं एकदाच मिळतात। बाकी मोसममध्ये जर आपण हे फुलं खाल्ली तर एवढी चव येत नाही, पण जर याच हिवाळ्यामध्ये आपण ही भाजी जर खाल्ली तर खूप छान लागते। तर तुम्ही नक्की बनवा आणि नक्की ट्राय करा आणि नक्की सांगा।